प्रत्येकाला जीवनात एकदा देव भरभरून देतो. आपली परीक्षा पाहतोय, दिल्यानंतर हा त्याचा विनियोग कसा करतोय, परोपकारासाठी करतोय का पर अपकारासाठी करतोय. म्हणून पर अपकारासाठी धन आपलं खर्च होऊ नये, पर उपकारासाठी धन खर्च व्हावं. मग भगवंत डबल देतात. जीवनभर अभ्यास, एकांत. म्हणून अभ्यास करायचा आहे. कोणता अभ्यास करता जीवनभर? शेवटच्या वेळी देह सुटत असताना, आत्मा बाहेर जात असताना त्याचं नाव यावं. कुणाचं? भगवंताचं. त्यावेळेस गोविंद नाम लेखे जीवाचं कल्याण. बरोबर, त्या प्रभूचं नाव आलं पाहिजे. आणि ज्याने मग त्याच्यासाठी हे आहे, याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस नाही बाबा, एक सेकंद सुद्धा नाही. सेकंदात आत्मा देहाच्या बाजूला जातो. शेवटचा दिस गोड असेल आणि कुणाच्याही मुखाला नाव येत नाही देवाचं वेळी. का बरं येत नाही? डोंगरे बाबा काय येत नाही? कस काय येत नाही? बघतो. काय बघतो? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, हे षड विकारावर जोपर्यंत आपण विजय मिळवत नाही तोपर्यंत भगवंताचं नाव तोंडाला येत नाही. जरी आलं तरी कसं येतंय हो? कामिक भक्तीने येत. माझं असं होऊ दे देवा, माझा नातवा MBBS होऊ दे म्हणून आजी सोमेश्वराला हात जोडते. कामिक झाली. देवाला मागायचं नसतं काही. म्हणून संतांनी, ऋषींनी, मोठ्या मोठ्या महात्म्यांनी देवाला काय मागितलं नाही. देवाला काय मागितलं? मागणे ते आहे तुझं प्रतीक. काय तुला द्यायचं दिदी? फक्त एकच सांगतो देवा, मागे पुढे सांभाळायची, आलिया घात आणि मारा तेवढंच कर बस. माग पुढे राहा. जर आघात काय आला तर ती माझ्या परस्पर निवारण कर. वाद झालं ना, त्याच्यापेक्षा काय पाहिजे? पण आजकाल काय चाललंय? यादीचे किराणाची देवा महात्मना हृदय समृद्धी पुनरोक्त फलप्राप्त्यार्थम अस्माकं सहकुटुंबना क्षेम सूर्य ऐश्वर्य आयुरारोग्य. इकडला बंगला तिकडे जाऊ दे, तिकडला बंगला इकडे होती. किती मागायचं, किती मागायचं देवा? जी काय मागतोय ती इथंच सोडून जातो. असं मागावं देवाला, असं मागावं की जन्मोजन्मी बरोबर राहावं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, अशी अवस्था. म्हणून देवाला मागायचंय. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता मेरा ये विचार कभी ना बदले. दाता मेरा ये विचार कभी ना बदले, ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, ओ दाता तेरा मेरा